नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत फिश थाळी. ही गोवा स्टाईल फिश थाळी आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण बघा. सगळ्यात आधी काय करायचं मंडळी, फिशचे असे तुकडे करून घ्यायचे. मी तिथे तुकडे केलेत फिशचे आणि स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून घ्यायचे. याच्यानंतर आपल्याला इथं आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. तुम्ही पेस्टही टाकू शकता. मी इथं आलं लसणाचं घरातच कुठून बारीक करून घेतलंय. 1 चमचा आलं लसूण पेस्ट. त्याच्यानंतर इथं चवीपुरता हळद टाकायची आहे. त्याच्यानंतर इथं लाल तिखट चवीपुरता टाकायची आपल्याला. तुम्हाला जेवढी चालत असेल तेवढी तुम्ही टाकू शकता लाल तिखट पावडर. याच्यानंतर आपल्याला इथं चवीपुरता मीठ टाकायचं आहे. याच्यानंतर मी इथे घालणार आहे कोकमचा आगळ, सरबतही म्हणू शकता तुम्ही याला, किंवा सिरपही म्हणू शकता. तर हे आपल्याला 1च चमचा टाकायचा आहे. किंवा तुम्ही सोलंही तुमच्याकडे अवेलेबल असतील, कोकम सोलं, तर तुम्ही तेही टाकू शकता. ती पाण्यात 2-3 मिनटं भिजत ठेवायची आणि त्याच्यानंतर ती आपल्याला याच्यात टाकून द्यायची. आणि हे आता चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तिखट मीठ याला चांगलं लावून घ्यायचं आहे. या प्रकारचे कोकम सोलं भेटतात. आपल्याला हेही टाकून घेतला तरी चालतंय तुम्ही. आणि याच्यानंतर आपल्याला हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे तर 15 ते 20 मिनटं रेस्टवरती ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपलं तिखट चांगलं मुरेल फिशमध्ये. तर मंडळी आपल्याला कढीच्या वाटणासाठी घ्यायचं मिक्सरचं भांडं. आणि आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला ओलं खोबरं. वाटण्यासाठी आपल्याला ओलं खोबरं लागेल. ते आपल्याला जेवढी तुम्हाला कढी हवी असेल तेवढं तुम्ही खोबरं टाकू शकता. याच्यानंतर आपल्याला टाकायचं ते धने, अख्खे धने टाकायचे आहेत. याने टेस्ट खूप छान येते. याच्यानंतर आपल्याला हळद टाकायची थोडी. याच्यानंतर मी याच्यातच लाल तिखट पावडर टाकते. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. लाल मिरच्या पण टाकतात, पण जर तुमच्याकडे लाल मिरच्या नसतील सुक्या वाळल्या तर तुम्ही लाल पावडरही टाकू शकता. जी कांदा लसूण नसलेली टाकायची, साधी पावडर टाकायची आपल्याला लाल तिखटाची. आणि याच्यानंतर आपल्याला इथं वाटण्यासाठी थोडंसंच पाणी टाकायचं आहे, जेणेकरून छान पेस्ट होऊन येईल. एवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे याच्यात. तर तुम्ही बघू शकता मंडळी, मी इथं छान पेस्ट करून घेतली आहे वाटणाची. अशीच तुम्हाला पेस्ट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मी इथं एक कढईत तेल घेतलं आहे. 2 ते 3 चमचा तेल घ्यायचं आहे. फोडणीसाठी गरम करत ठेवलं आहे मी. तेल छान गरम झालं की आपल्याला याच्यात कांदा टाकायचा आहे फोडणीसाठी. आता कांदा छान लालसर परतून घ्यायचा आपल्याला. कांदा छान गोल्डन ब्राऊन झाला की नंतर आपल्याला त्याच्यात जे आपण पेस्ट केली होती खोबऱ्याची, वाटण केलं होतं, ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे याच्यात. याच्यानंतर मी इथं टाकते आमसोलं. तुम्ही टोमॅटोही टाकू शकता तुमच्याकडे जर आमसोलं अवेलेबल नसतील तर. हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता. त्याच्यानंतर आपल्याला थोडं असं पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी जाड किंवा पातळ लागते त्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करा थोडं. तुम्हाला जर कढीत फिश टाकायचे असते तर तुम्ही तेही टाकू शकता. याच्यानंतर आपल्याला इथं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आपल्याला आता या कढीची. तुम्ही पाहू शकता हळूहळू उकळी येते कढीला. तर आपल्याला ही छान शिजून घ्यायची आहे. कढी छान उकळल्यानंतर आपल्याला याच्यात कोथिंबीर टाकायची आहे भरपूर अशी.
आणि गॅसचा फ्लेम आता ऑफ करून टाकायचा आहे आपल्याला. तर मंडळी याच्यानंतर आपल्याला एक घ्यायचं एक पॅन, ते चांगलं गरम करत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी इथं तेल घातले 3 ते 4 चमचा फिश फ्राय करण्यासाठी. याच्यानंतर तुम्ही पहिला बघितलंच असेल की आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं फिशला. त्याच्यानंतर घ्यायचं इथे एक प्लेटमध्ये रवा, बारीक रवा घेतला आहे मी. मला जर कुरकुरीतपणा पाहिजे असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरही ॲड करू शकता याच्यात. याच्यानंतर आपल्याला फिश असं एक एक करून कोटिंग करून घ्यायचं आहे रव्यात. आपण कोटिंग केलेले फिश पीस तव्यात एक एक करून सोडायचे आहेत फ्राय करण्यासाठी. या प्रकारे तुम्हाला सगळे पीस फ्राय करून घ्यायचे आहेत. याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घ्यायचे आहेत फिश. तर मंडळी तुम्ही फिश थाळी भातासोबत एन्जॉय करू शकता. इथं मी सोलकढी बनवली आहे. ही आपण बनवली होती ती कोकोनट कढी, आणि भातासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. त्यासोबतच आले आपले फिश. रेसिपी आवडल्यास नक्की शेअर, लाईक अँड सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी. हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. तुम्हाला सोलकढीनं डायजेशनला त्रास होत नाही, हेवी होत नाही, यामुळे सोलकढी प्यायची असते. आणि हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. तुम्ही भाकरीसोबतही एन्जॉय करू शकता.